जानेवारी 2026 म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने आम्ही एक छोटासा संवाद सादर करीत आहोत। या नाटकात मी शिक्षकाची भूमिका निभावणार आहे। मी समीरची भूमिका निभावणार आहे। मी अस्मिताची भूमिका निभावणार आहे। मी भक्तीची भूमिका निभावणार आहे। मी अनिकेतची भूमिका निभावणार आहे। काय रे अनिकेत, आताही त्या जुन्या मराठी शाळेत जातो? काय शिकवतात तिथे? अननसाचा बवाटकाचा? तसं नाही रे समीर, आमची शाळा पण छान आहे, पण तिथे मोठं ग्राउंड आणि इंग्रजी बोलणं नसताना म्हणून वाटतं कधी कधी। काय झालं अनिकेत, असा मान खाली घालून का बोलतोयस? मी त्याला तेच सांगत होतो, इंग्रजी शाळेची लेवल वेगळी असते आणि मराठी शाळेची लेवल वेगळी असते। तिथे फक्त कविता आणि पाढेच शिकवतात। थांब समीर, तुझ्या मराठी शाळेला कमी लेखतोयस ना? त्याच मराठी शाळेनी आणि मातृभाषेच्या संस्कारांनी या देशाला हिरे दिले आहेत। साक्षात साने गुरुजींनी याच भाषेतून जगाला माणुसकीची शिकवण दिली आहे। गणिताचे जादूगार भारतरत्न धोंडो केशव कर्वे असोत किंवा महान शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि डॉक्टर विजय भटकर, या सगळ्यांचे शिक्षण मराठी शाळेतच झाले आहे। अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुसुमाग्रजांसारखे महाकवी याच मराठी शाळेच्या बाकावर घडले। या व्यक्तींना कधीच मराठी शाळेत शिकण्याचा कमीपणा वाटला नाही। उलट त्यांना त्या शाळेत शिकून त्यांचे विचार प्रगल्भ झाले आणि त्यांनी जगावर आपली मोहोर उमटवली। वा भक्ती, खूपच सुंदर। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मुलांनो, मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसते, तर ती विचारांची जननी असते। पण जगात तर इंग्रजीच लागते ना मॅडम? पण इंग्रजी ही काळाची गरज आहे, पण मराठी आपल्या भावना व्यक्त करण्याचे आणि विचार व्यक्त करण्याचे एकमेव साधन आहे। आपण मराठी शाळेत फक्त अक्षरच शिकत नाही, तर आपण आपली संस्कृती, संस्कार आणि माणुसकी शिकत असतो। मी शिवरायांची मराठी आहे, मी मावळ्यांच्या रक्तातील अभिमान आहे। आणि तू मराठी शाळेत शिकतो म्हणजे यात संकोच नको करू, तुला या गोष्टीचा गर्व हवा, कारण तू ज्या भाषेतून ज्ञान घेतोस त्याच भाषेने आज आपल्या जगाला ज्ञानेश्वरी आणि गाथा दिली आहे। मला समजलं मॅडम, मराठी शाळेत शिकणं म्हणजे मागं पडणं नाही, तर आपल्या मुलांशी घट्ट जोडलं जाणं। मी मराठी शाळेत शिकतो याचा मला अभिमान वाटतो। मी या मराठी शाळेचा आदर करणार। माझी भाषा मराठी, माझी शाळा मराठी, पाण्याचा हा झरा, संस्कृतीचा हा वारा मराठी। जय महाराष्ट्र, जय मराठी।